नमस्कार मित्रांनो, MPSC अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत, आपली सूर्यमाला. हो. आणि हा विषय असा आहे की भूगोल आणि सामान्य विज्ञान दोन्हीसाठी महत्वाचा आहे. अगदी. आणि म्हणूनच आज आपण फक्त काही मुद्दे वाचणार नाही आहोत. नाही, आपण सूर्यमालेची एक सफर करणार आहोत, म्हणजे सूर्याच्या केंद्रातून निघून थेट त्याच्या सीमेपर्यंत. आणि या प्रवासात परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे तेही बघू. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी सूर्यमाला म्हणजे नेमकं काय? सूर्यमाला म्हणजे फक्त सूर्य आणि 8 ग्रह नाहीत, ही एक खूप मोठी व्यवस्था आहे. आणि या सगळ्याला एकत्र धरून ठेवणारी शक्ती म्हणजे सूर्याचं गुरुत्वाकर्षण. अगदी बरोबर. आणि या व्यवस्थेत काय काय येतं? तर 8 मुख्य ग्रह आहेत, त्यांचे 165 पेक्षा जास्त ज्ञात चंद्र आहेत. 165 पेक्षा जास्त म्हणजे आपल्या चंद्रासारखे भरपूर सोबती आहेत की? हो हो. आणि याशिवाय 5 बटुग्रह आहेत, ज्यात आपला जुना मित्र प्लुटो पण आहे. अच्छा. आणि मग तर असंख्य छोट्या वस्तू आहेत. लघुग्रह, धूमकेतू, उल्का, हे सगळं मिळून आपली सूर्यमाला बनते. म्हणजे सूर्य जणू या कुटुंबाचा प्रमुख आहे आणि बाकी सगळे सदस्य त्याच्या नियमात राहतात. मग या सदस्यांचा सूर्यापासूनचा क्रम कसा आहे? हा क्रम तर परीक्षेसाठी खूप महत्वाचा असतो. हो, हा क्रम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर सूर्यापासून सर्वात जवळ आहे बुध, त्यानंतर शुक्र, मग आपली पृथ्वी आणि मग मंगळ. हे झाले पहिले 4 आणि यांनाच अंतर्ग्रह किंवा इनर प्लॅनेट्स म्हणतात, बरोबर? हो, कारण ते सूर्याच्या जवळ आहेत आणि महत्वाचं म्हणजे ते खडकाळ आहेत, आपल्या पृथ्वीसारखे. अच्छा. आणि या चौघानंतर येतो लघुग्रहांचा पट्टा. म्हणजे त्याच्या पलीकडे सुरू होतात बाह्यग्रह. म्हणजे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. बरोबर. आणि यांना वायुरूप ग्रह म्हणतात, कारण तिथे जमीन नाहीये, फक्त आणि फक्त वायूचे प्रचंड मोठे गोळे आहेत. पण मला एक प्रश्न पडतो, आपण लहानपणी 9 ग्रह शिकायचो. तो 9वा ग्रह प्लुटो, तो अचानक या यादीतून बाहेर कसा गेला? हा, खूप चांगला प्रश्न आहे. आणि यावर परीक्षेत हमखास प्रश्न येऊ शकतो. झालं असं की 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेनं ग्रहाची व्याख्याच बदलली. अच्छा. काय नवीन नियम आणले? त्यांनी 3 नियम ठरवले. कुठल्याही खगोलीय वस्तूला ग्रह म्हणण्यासाठी ते 3 नियम पाळावे लागतात. कोणते आहेत ते 3 नियम? पहिला नियम सोपा आहे, ती वस्तू सूर्याभोवती फिरली पाहिजे. ओके. दुसरा नियम की स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिचा आकार साधारणपणे गोल झालेला असावा. ठीक आहे. आणि तिसरा नियम सगळ्यात महत्वाचा आहे, की त्या वस्तूने आपली कक्षा म्हणजे स्वतःचा फिरण्याचा मार्ग इतर लहान सहान वस्तूंपासून साफ केलेला असावा. अच्छा, म्हणजे रस्त्यात दुसरा कोणी नको. मग प्लुटो कुठे कमी पडला यात? प्लुटो पहिले 2 नियम पाळतो, तो सूर्याभोवती फिरतो, गोल पण आहे, पण तो तिसऱ्या नियमात मागे पडला. म्हणजे त्याची कक्षा साफ नाहीये. अगदी. त्याची कक्षा कायपर बेल्ट नावाच्या एका पट्ट्यात आहे, जिथे त्याच्यासारख्या हजारो वस्तू आहेत. तो आपला रस्ता साफ करू शकलेला नाही. म्हणूनच त्याला ग्रहांच्या यादीतून काढून बटुग्रह म्हणजे ड्वॉर्फ प्लॅनेट हा नवीन दर्जा दिला. म्हणजे तो आता वेगळ्या क्लबचा मेंबर आहे. त्याच्यासोबत अजून कोणी आहे का या क्लबमध्ये? हो, आहे ना. प्लुटो एकटा नाही, सेरेस, एरेस, हौमिया, माकी हे सुद्धा बटुग्रह आहेत. यातलं सेरेस हे नाव महत्वाचं वाटतंय. हो, कारण सेरेस हा मंगळ आणि गुरुच्या मधल्या लघुग्रहांच्या पट्ट्यात सापडतो. बाकीचे खूप लांब आहेत. हे अंतर मोजणं किती अवघड असेल ना. किलोमीटरमध्ये आकडे खूपच मोठे होत असतील. म्हणूनच शास्त्रज्ञांनी एक सोपं एकक तयार केलंय. त्याला म्हणतात खगोलीय एकक किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, म्हणजे AU. AU म्हणजे पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर, बरोबर? बरोबर. जे आहे साधारण 15 कोटी किलोमीटर. आता बाकीची मोठी अंतरं याच एककात मोजतात. म्हणजे बोलायला आणि तुलना करायला सोपं जातं. त्या सूर्यमालेच्या रचनेबद्दल बोलूया. एक गोष्ट वाचून मला खूप आश्चर्य वाटलं होतं की आपल्या पूर्ण सूर्यमालेच्या वस्तुमानापैकी 99.86% वस्तुमान एकट्या सूर्याचं आहे. हो, ही खरंच थक्क करणारी गोष्ट आहे. याचा अर्थ काय होतो की ग्रह, उपग्रह, धूमकेतू हे सगळं मिळून फक्त 0.14% आहे. म्हणजे आपण अक्षरशः सूर्याने उधळलेल्या धुळीच्या कणांवर आहोत. अगदी. आणि याच प्रचंड वस्तुमानामुळे सूर्याचं गुरुत्वाकर्षण इतकं जास्त आहे की तो सगळ्यांना आपल्या भोवती फिरायला लावतो. आणि हे फिरणं सुद्धा खूप शिस्तबद्ध आहे. बहुतेक सगळे ग्रह एकाच पातळीत फिरतात
आणि दिशा पण एकच. हो, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे काउंटर क्लॉकवाईज. फक्त सूर्याभोवतीच नाही, तर बहुतेक ग्रह स्वतःभोवती सुद्धा याच दिशेने फिरतात. हो, पण इथे एक मोठा अपवाद आहे आणि परीक्षेसाठी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कोणता अपवाद? शुक्र ग्रह हा एकटाच स्वतःभोवती उलट्या दिशेने फिरतो, म्हणजे क्लॉकवाईज. अरे वा, म्हणजे तिथे सूर्य पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळतो. अगदी बरोबर. म्हणून परीक्षेत प्रश्न आला की कोणता ग्रह उलट्या दिशेने फिरतो, तर उत्तर आहे शुक्र. हे सगळं ऐकून प्रश्न पडतो की ही एवढी शिस्तबद्ध रचना तयार कशी झाली असेल? याबद्दलची जी सर्वात जास्त स्वीकारलेली थिअरी आहे ती आहे तेजोमेघ सिद्धांत. नेब्युलर हायपोथेसिस. हो, यानुसार सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी इथे फक्त वायू आणि धुळीचा एक प्रचंड ढग होता. मग त्या ढगापासून सूर्य आणि ग्रह कसे बनले? गुरुत्वाकर्षणामुळे तो ढग स्वतःच्या आत कोसळू लागला आणि त्याचा फिरण्याचा वेग प्रचंड वाढला. या प्रक्रियेत त्याच्या केंद्रस्थानी खूप दाब आणि उष्णता निर्माण झाली आणि तिथेच आपल्या सूर्याचा जन्म झाला. आणि बाकीचे ग्रह? केंद्रात सूर्य तयार झाल्यावर जे काही उरलेलं धुळीचं आणि वायूचं साहित्य होतं त्याची एक तबकडी सूर्याभोवती फिरत राहिली. आणि त्याच तबकडीतून मग हळूहळू ग्रह तयार झाले? बरोबर. त्यातूनच ग्रह, लघुग्रह आणि बाकीच्या वस्तू तयार झाल्या. परीक्षेसाठी आपल्याला या सिद्धांताचं नाव आणि सूर्यमालेचं वय म्हणजे सुमारे 4.6 अब्ज वर्ष हे लक्षात ठेवायला हवं. चला तर मग आपल्या या कुटुंबाच्या प्रमुखाबद्दल बोलूया, सूर्याबद्दल. तो एक तारा आहे, पण बनलाय कशाचा? सूर्य म्हणजे वायूचा एक प्रचंड गोळा आहे. त्यात मुख्यत्वे करून 2 वायू आहेत, हायड्रोजन जो आहे 74% आणि हिलियम जो आहे 24%. आणि याच वायूंमुळे त्याला ऊर्जा मिळते. हो, सूर्याच्या केंद्रामध्ये हायड्रोजनचे हिलियममध्ये रूपांतर होतं. यालाच न्यूक्लियर फ्युजन म्हणतात आणि यातूनच प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. आणि हा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो? हा आकडा पण महत्वाचा आहे. हो, सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचायला सुमारे 8.3 मिनिटं लागतात. 8.3 मिनिटं. आणि याच ऊर्जेमुळे आपल्या पृथ्वीवर जीवन आहे. नक्कीच. या सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस होतं. वनस्पती अन्न तयार करतात, ऑक्सिजन सोडतात. थोडक्यात पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा आधारच सूर्य आहे. आता ग्रहांपलीकडे जाऊया. मंगळ आणि गुरूच्या मध्ये एक पट्टा आहे, लघुग्रहांचा पट्टा किंवा ॲस्ट्रॉइड बेल्ट. तो नक्की काय आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. लघुग्रहांचा पट्टा म्हणजे सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी उरलेले खडकांचे तुकडे. म्हणजे त्यांचं ग्रह नाही बनू शकलं? नाही. याचं एक मोठं कारण म्हणजे गुरुग्रहाचं प्रचंड गुरुत्वाकर्षण. त्याच्या शक्तीमुळे हे तुकडे कधी एकत्र येऊ शकले नाहीत आणि ते आजही तिथे फिरत आहेत. आणि धूमकेतू, ज्यांना आपण शेंडे नक्षत्र म्हणतो, ते काय आहेत? धूमकेतू हे लघुग्रहांपेक्षा वेगळे आहेत. ते खडक नाहीत. ते बर्फ, धूळ आणि गोठलेल्या वायूंचे गोळे आहेत. डर्टी स्नोबॉल. बरोबर. आणि ते जेव्हा सूर्याजवळ येतात तेव्हा उष्णतेमुळे त्यातला बर्फ वितळतो आणि त्यांना एक लांब चमकणारी शेपटी फुटते. त्यांची फिरण्याची कक्षा पण वेगळी असते, नाही का? हो, अतिशय लंबवर्तुळाकार असते. त्यामुळे ते सूर्यापासून खूप खूप लांब जातात आणि मग कित्येक वर्षांनी परत येतात. हॅलेचा धूमकेतू हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आपली सूर्यमाला नेपच्यूनवर संपत नाही, त्याच्याही पुढे एक जग आहे. बरोबर. नेपच्यूनच्या पलीकडे एक खूप मोठा आणि थंड प्रदेश आहे. त्याला म्हणतात कायपरचा पट्टा. हा लघुग्रहांच्या पट्ट्यापेक्षा मोठा आहे का? हो, कित्येक पटीने मोठा आहे. आणि तो खडकाळ नाही तर बर्फाळ वस्तूंनी भरलेला आहे. प्लुटो आणि इतर बटुग्रह याच पट्ट्यात आहेत. म्हणजे आतमध्ये खडकाळ पट्टा आणि बाहेर बर्फाळ पट्टा. आणि याच्याही पुढे काही आहे का? सूर्यमालेची अंतिम सीमा कोणती? शास्त्रज्ञांच्या मते कायपरच्या पट्ट्याच्याही खूप पुढे ऊडचा मेघ नावाचा एक काल्पनिक गोल आहे. ही एक प्रचंड मोठी अदृश्य सीमा आहे जी संपूर्ण सूर्यमालेला वेढून आहे. आणि तिथूनच धूमकेतू येतात असं मानलं जातं? हो, बहुतेक धूमकेतू याच ऊर्जा मेघातून येतात असं मानलं जातं. ही कल्पनाच किती अफाट आहे नाही का? खरंच. आता या सफरीच्या शेवटी एका भारतीय संकल्पनेबद्दल बोलूया. आपल्या आठवड्याच्या वारांची नावे रविवार, सोमवार ही याच ग्रहांवरून आली आहेत. हे कसं? हे आपल्या प्राचीन भारतीय ज्योतिर्वैज्ञानिकांची एक अप्रतिम देणगी आहे. त्यांनी फक्त ग्रह ओळखले नाहीत, तर आकाशातल्या त्यांच्या गतीचा अभ्यास केला. म्हणजे कोण हळू फिरतं, कोण वेगात फिरतं, यानुसार? अगदी. त्यांनी गतीनुसार क्रम लावला. शनी सर्वात हळू, मग गुरु, मंगळ,
रवी, सूर्य, शुक्र, बुध आणि चंद्र सर्वात जलद. ओके, पण या क्रमावरून वारांची नावे कशी ठरली? यामागे होरा ही संकल्पना आहे. वैदिक ज्योतिषानुसार दिवसाच्या प्रत्येक तासावर एका ग्रहाचं राज्य असतं आणि दिवसाचा जो पहिला तास असतो म्हणजे सूर्योदयाचा. त्या तासाच्या ग्रहावरून त्या दिवसाचं नाव ठरतं. बरोबर. उदाहरणार्थ, आज शनिवार आहे, तर दिवसाचा पहिला तास शनीचा. आता आपण शनीपासून ग्रहगतीच्या क्रमानुसार पुढचे तास मोजत गेलो. दुसरा गुरुचा, तिसरा मंगळचा. हो. असं करत आपण 24 तास पूर्ण केले की दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाला येणारा 25वा तास हा रवीचा म्हणजे सूर्याचा येतो. म्हणूनच शनिवारनंतर रविवार. वा, हे खूपच लॉजिकल आहे. आणि रविवार नंतर? तोच नियम. रविवारचा पहिला तास रवीचा. तिथून 24 तास पुढे मोजले की पुढच्या दिवशीचा पहिला तास चंद्राचा म्हणजे सोमचा येतो. म्हणून रविवारनंतर सोमवार. अप्रतिम. ही रचना दाखवते की आपल्या पूर्वजांना खगोलशास्त्राचं किती सखोल ज्ञान होतं. नक्कीच. तर सूर्यमालेच्या या सफरीतून आपण बरीच महत्वाची माहिती घेतली. ग्रहांचा क्रम, बटुग्रह म्हणजे काय, लघुग्रह आणि धूमकेतू यांच्यातला फरक. मला आशा आहे की या चर्चेतून परीक्षेसाठीचे महत्त्वाचे मुद्दे लक्षात आले असतील. विशेषतः शुक्रग्रहाचा अपवाद, लघुग्रहांच्या पट्ट्याचं स्थान आणि प्लुटोला बटुग्रहाचा दर्जा का दिला गेला हे मुद्दे पुन्हा एकदा आठवून ठेवा. आजच्या या चर्चेने सूर्यमालेकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला असेल अशी आशा आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण सूर्यमालेतील ग्रहांचा अभ्यास करतो, पण आपली सूर्यमाला ज्या आकाशगंगा नावाच्या तारकांच्या समूहाचा भाग आहे, तिच्यासारख्या अब्जावधी आकाशगंगा या विश्वात आहेत. या अथांग विश्वात आपलं स्थान किती लहान आहे हा विचार नक्कीच आपल्याला नम्र बनवतो. जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडले असतील आणि ही माहिती उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.